चुकलं वगैरे किंवा काय चुकीचे वगैरे शब्द गेले तर मला मी म्हणजे सुरुवातीलाच माफी मागतो. तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं मला वाटलं की यश म्हणजे आत्ता या सिच्युएशनला असं मला वाटलं की परीक्षा वगैरे पास करणं सोपं असते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या हँडल करणं खूपच अवघड असते असं मला वाटतं. आणि एमबीए ग्रामस्थांनी ऍक्च्युली मला रिझल्ट लागला 22 तारखेला. सुहासदा वगैरे सुनील सर वगैरे अजिताना वगैरे फोन केला मला की गावाला थोडं नियोजन करण्याची संधी द्या. म्हणजे ठीक आहे, आता काय 2-4 दिवस देऊ आता, म्हणजे आता काय एवढं आता याच्या आधी बघितलं की भरपूर जरा सत्कार वगैरे झाले आहेत. पण स्वप्नात सुद्धा देखील मी असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होईल मला. मी एमबीए ग्रामस्थांचा आयुष्यभर या गोष्टीसाठी ऋणी राहील आणि मी एक आशा व्यक्त करतो की दरवर्षी आम्हाला असे पुन्हा पुन्हा निवडणूक करायची एमबीए गावातील विद्यार्थ्यांनी संधी राहील असं मला मनापासून खूप वाटतंय. कारण एमबीए गावाने आतापर्यंत 10वी केंद्रात म्हणा 12वी केंद्रात म्हणा खूप सारे टॉपर विद्यार्थी दिले आणि यापुढे एमबीए गावातील विद्यार्थ्यांनी चांगले काम करत राहा असं मला वाटतंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊया. सर्वांना उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर 1ली ते 7वी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा विद्यामंदिर एमजी मध्ये झालंय. त्यानंतर 1ली 2रीच्या आमच्या वर्ग शिक्षिका भोई मॅडम, 3रीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम, 4थीच्या वर्ग शिक्षिका शिंदे मॅडम, 5वी 6वी 7वीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम, 8वी 9वी 10वीचे वर्ग शिक्षक आपले पवार सर गावातले. खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले विद्यार्थी घडू शकत नाहीत. आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे, जी ती तळमळ होती, म्हणजे माफ करा मी आउट ऑफ द कंटेक्स्ट म्हणजे घेऊ नका माझे हे शब्द, पण मला असं वाटतं की ती तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये. कारण विद्यार्थी हा फक्त एकटा घडत असतो, शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात. म्हणून सर्व शिक्षकांना आवाहन करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकता. तुम्ही ठरवलं तर जगाचा कायापालट करू शकता. पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत. सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हान देखील आहे की खूप तळमळीने जिद्दीने सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं. त्यानंतर ऍक्च्युली माझं 11-12चं कॉलेज शिवराज इंग्रजी ज्युनियर कॉलेज मुरगुडला झालं. ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती 11-12ला ऍडमिशन घेण्यात. सुरुवातीला थोडा वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं, त्यानंतर थोडा वेळ मुरगुडला पण गेलो. तर काय तेवढं खूप जास्त भीती वाटायला लागली आणि मग ती काय म्हणतात शिवराज पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार दिला. मग तिथे सरांनी थोडीशी हेल्प केली ऍडमिशन घ्यायला वगैरे. शिवराज पण मला ऍडमिशन दिलं. त्यानंतर 11-12ला रविराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजारे यांनी मला मार्गदर्शन केलं, आर्थिक मदत केली. त्यानंतर सीईटीला चांगले मार्क पडले. असं वाटलं नव्हतं की सीओपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. महत्वाचा मुद्दा हाच की सीओपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी म्हणजे बघा म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो, सर्वांनी 11-12 सायन्सच करावा. सायन्स इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करतो त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. आउट ऑफ कंटेक्स्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कॅल्स ऑफ इंडिया यांनी 2 CSR थ्रू वार्षिक 40,000 प्रत्येकी 40,000 स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली. स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमवा आणि शिकाऊ योजनेमध्ये एका तासाला 60 रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी. सो जितकं जमलं तितकं काम करायचं, कारण थोडं नाश्त्याचा वगैरे पण खर्च काढायचा होता आपल्याला. सो त्या गोष्टी केल्या. पण मी मिळवले आमच्या कॉलेजमध्ये भेटलो नाही. मग अक्षयची ओळख झाली. अक्षय आमच्या कॉलेजमध्ये 9 वर्ष सिनियर आहे, तर आता अक्षयच म्हणतो त्याला. आणि म्हणजे काय अक्षय म्हणतो आता तेव्हा ठीक आहे का. आणि अक्षय मला ऑर्गनायझर होता ऍक्च्युली कायक बॅलेटचा, म्हणजे वोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता. पण ऑर्गनायझरच्या रूपांच्या मैत्रीत झालं, मैत्रीच्या रूपांतर भावामध्ये झालं. अख्ख्या सख्या भावासारखं मला वागणूक दिली. म्हणजे माझं पेपर वगैरे व्हायचं तेव्हा अक्षय आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे व्हायचे. कारण थोडं एकटं वगैरे म्हणजे युपीएससीच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये थोडा एकटाच प्रवास असतोय.
कारण जगण्याच्या सक्सेस इज मेनी फादर्स बट स्ट्रगलला कोणी जवळ करत नसतो ऍक्च्युली. सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आवाहन केलं असं मला वाटतं. म्हणजे कोणतं मला ऍक्च्युली फोन केला होता, मला वाटतं बाळवते मॅडम काही कोणी फोन केला होता माहित नाही. त्या म्हणाले की 7वी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा 10वी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो, पण त्या विद्यार्थ्याचं फरक काय होतं हे शिक्षकांचं थोडंसं विसरून जातं असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं. मग मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा, जितका तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्याने करा. कारण शेवटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो, समाज घडला तर देश सुधारतो. आता कमिंग टू माय युपीएससी प्रिपरेशन, म्हणजे युपीएससी करायचं 2017-18 मध्ये सीओपी मध्ये एकाच वर्षी 15 विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं. मग मला असं वाटलं की आपल्याकडे गावाकडून आलेली पोरं आहेत, माझ्यासारखेच पर्सेंटेज वगैरे घेतलेले आहेत, माझ्यापेक्षा काहींचा CGPA कमी पण होता. मग थोडं असं वाटलं की याला आपण पण तयार करू शकतो. लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती, पण युपीएससी वगैरे करायचं हे नक्की माझं कॉलेजमध्ये म्हणजे सीओपी मध्ये असताना 3rd इयर 4th इयरलाच ठरलं. सो मग त्यावेळी थोडं एनसीईआरटी वगैरे वाचायला चालू केल्या. गावाकडच्या मुलांना थोडं असं वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्धारासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीने वाटतं. आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतं. कारण सध्याची जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती फक्त आमच्या 2-2 तुकड्या असायच्या, आमच्या आधी 3-4 तुकड्या असायच्या. अध्यासत्ता एक पण म्हणजे तुकडी भरत नाही इतके विद्यार्थी जिल्हा परिषद शाळामध्ये राहतात. सो माझं सर्व पालकांना एक आव्हान असेल, जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात. म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कुणी कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन नाही वगैरे माझा आउट ऑफ कंटेंट घेणं नाही तर मला शोधात येतील सगळेजण. सो असं वाटतं की व्यक्ती तितक्या तळमळीनं तितक्या जिद्दीनं जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवतात असं मला वैयक्तिक वाटत नाही. सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमन म्हणून गंगापूर ब्रांच ऑफिसला गारगोळी सब डिव्हिजनच्या अंडर. थोडं ऍक्च्युली काय झालं, माझ्या पोस्ट मास्तरने थोडंसं पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडासा इश्यू झाला. म्हणजे मी थोडं सुरुवातीला जॉईन केलं होतं, पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित नव्हतं मला. त्यावेळी गारगोळी सब डिव्हिजनचे नेले राऊत सर यांनी मला जरा मदत केली की कसं हँडल करायला पाहिजे गोष्टी. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता. क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं, तो चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो. सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची, मागे थोडा बॅकअप असेल, जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते, तसं तुमच्यासाठी 1-2 गोष्टी 1-2 लोक असायला पाहिजेत ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त विश्वास असेल की या काहीतरी करून दाखवू शकतो. या दृष्टिकोनातून मी 2021 मध्ये दिल्लीला गेलो. 2021 मध्ये दिल्लीला गेलो. त्यानंतर दिल्लीमध्ये नेक्स्ट आयएस नावाचा क्लास जॉईन केला. 1 वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली. 2022 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला पण पहिली प्री काय क्लिअर झाली नाही. पण ठीक आहे, पहिले ते असते ना की आणि माझं नेहमी ओपिनियन असतं की आवडच्या पोरांना जरा 3-4 अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी. सो पुन्हा त्या पिरियडमध्ये 6 महिने दिल्लीमध्येच राहिलो. दिल्लीमध्येची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती ऍक्च्युली. खूप जास्त गरमी आणि खूप जास्त थंडी. ऍक्च्युली लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही, कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला 200-300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची. सो 300 पेक्षा जास्त युनिट झालं की खूप जास्त बिल यायचं, तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही. सो मग ते थोडं झालं. त्यानंतर मग थोडं त्या मीनवाल त्या काळामध्ये थोडंसं मेन्सची प्रिपरेशन केली. माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बीटी पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी 2,35,000 रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंटमध्ये एका कॉलवर जमा केली. आणि त्यांनी मला कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे. मी अजित शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभार आहे. अजित शहा साहेब नसते किंवा बीटी पाटील सर नसते तर आज
दुर्दैवाने असता, पण IPS दुर्दैवाने असला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय. त्यानंतर 2023 मध्ये मी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला. बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते, म्हणजे आशिष पाटील म्हणा, प्रतीक फाळके म्हणा, प्रांजल म्हणा, सॅम म्हणा, सावऱ्या म्हणा, सौरभ देशपांडे म्हणा, हे सगळे प्रिपरेशन करत होते. मग ऍक्च्युली प्रांजलला आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर, फाळकेला वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतकं UPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी कुठं चांगलं एन्व्हायरमेंट नाही आहे. मग थोडं ज्ञान प्रबोधनमध्ये, म्हणजे ज्ञान प्रबोधनमध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे. म्हणजे खूप ते विकू सर आणि सविता कुलकर्णी मॅडम, आम्ही यांना ताई म्हणतो, यांच्या सोल डिस्क्रिप्शनवर ऍडमिशन दिलं जाते. मग थोडं सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली. माहित नाही माझी प्री पण क्लिअर झाली नव्हती, पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना ऍडमिशन नाकारलेलं आहे. सो त्यातच मला ऍडमिशन दिलं. मला याचं आश्चर्य झालं. भरपूर पोरं मला पण विचारायचं, साला तुम्ही कसं काय ऍडमिशन दिलं, आम्हाला ऍडमिशन द्याय नाही. आता काय माहिती विकू सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात. 2023 मध्ये परत दुसरा अटेम्प्ट दिला. जे 2022च्या अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून PYQचं अनालिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं. SFG म्हणजे फोरमची SFGची लेवल 1 टेस्ट सिरीज कम्प्लीट केली. त्यानंतर मग दिल्या 4-5 क्लासेसच्या, म्हणजे व्हिजन म्हणा, फोरम म्हणा, नेक्स्ट IS म्हणा, किंवा अजून आवाज कमी कर थोडं फोरम म्हणा, व्हिजन म्हणा, वाजरम म्हणा, नेक्स्ट IS म्हणा, त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या. 2023ला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा. त्यानंतर 2023च्या प्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची प्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण प्री निघाली. पण मीनवाईल माझा ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे. मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरना खूप जास्त त्रास दिलाय. त्यानंतर डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्दी जरी झाली मी भारत डॉक्टरांनी फोन केला, डॉक्टर साहेब जरा कसा करा, जरासं बघा की जरा. तर मला खूप जास्त सहकार्य केले डॉक्टरांनी. आणि त्यानंतर डेंग्यू झाला, मग डॉक्टरांनी पप्पांना सांगितलं हे जरा त्याचा आवाज कमी करत आहे. मशीनचा फोटो ऑपरेटर कुठे आहे? त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या, रामशेठ डॉक्टरांच्यामध्ये ऍडमिट झालो. 2023ची मेन्स दिली CSCची सप्टेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली. CSCची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच, झालीच नाही, म्हणजे पास झालोच नाही. 30-35 मार्काने माझी मेन्स राहील. पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती. माझे खूप चांगला मित्र निशांत आणि अक्षय वळे याची मेन्स क्लिअर झाली होती. खूप जास्त वाईट वाटलं. ते 15 दिवस खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलो. कारण वाटलं होतं की लीड राहू दे, पण ॲटलीस्ट इंटरव्ह्यूचं तरी कॉल येईल असं वाटलं होतं मला वैयक्तिक, पण आलं नाही. ॲक्च्युली खूप वाईट वाटलं मला. पण मग त्यानंतर निशांतला वगैरे सांगितलं की मग पुन्हा एकदा 2024च्या प्रिलिमची तयारी केली. प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर ॲक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं. कारण CSCची प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्टची प्रिंट निघाली नव्हती. तर मला वाटतं खराब सरांनी मला शिवा दिल्या होत्या, साल्या माझी प्री नाही निघाली, रडा लागलायस तू, आणि तुझी प्री निघून पण तू रडा लागलायस, म्हणून मला शिवा दिल्या होत्या. सो मग ते, कारण त्यावेळी थोडं सिच्युएशन पण तशी होती, जॉब हवा होता थोडं, म्हणजे घरून काय त्रास वगैरे नव्हता, काय प्रेशर वगैरे नव्हतं, पण ते स्वतःला लाज वाटत राहत्या की यार की 2-3 वर्ष झाल्यात जॉब वगैरे. सो मग त्याचा आवाज वाढलाय हो, म्हणून त्यांना जर आवाज कमी. हॅलो, हे बंद करा साहेब. सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की. मग मी CGLचे वगैरे प्रीसाठी वगैरे फॉर्म भरला होता. CAPFची मेन्स माझी 2024ची प्री निघाली. सप्टेंबरमध्ये प्री दिली. पुन्हा एकदा मला ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. मागच्या वर्षी माझे 15 दिवस गेले होते. नशिबानं डेंग्यू झाला होता, पण यावेळी मला 6 दिवसच गेले माझे. ठीक आहे, म्हणजे चांगलं झालं म्हणायचं. मग GSचे पेपर देऊन आल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, यावर्षी तरी इंटरव्ह्यूचा कॉल येतो. ऑप्शनलचा पेपर 1 माझा स्ट्रॉंग पॉईंट होता, तो पण गेला, चांगला कव्हर केला होता. मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं. ऑप्शनलचा पेपर 2 लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती की यावर्षी इंटरव्ह्यूचा कॉल येणार, ती सगळीच निघून गेली. कारण पेपर इतका रँडम आला आणि मला ॲक्च्युली कळालंच नाही की आता काय करायला पाहिजे. खूपच हिरमोड झाला. मग तरी ठीक आहे म्हटलं. CAPFची प्री दिली ऑगस्टमध्ये. CAPFची प्री निघाली. मेन्स म्हणजे प्री आणि मेन्स एकाच दिवशी असत्या. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये CAPFचं फिजिकल झालं, मेडिकल झालं. त्यानंतर डिसेंबरमध्ये 9-10 डिसेंबरला CSCचा रिझल्ट लागला. त्या दिवशी आम्ही DY पाटीलमध्ये पप्पांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो. म्हणजे असं मला वाटत होतं की तुम्हाला असं वाटतं, म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे
तुम्हाला ज्या ज्यावेळी वाटेल की आयुष्यातले सगळे मार्ग आता संपत आलेले आहेत, मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो. सो आशा सोडली नाही पाहिजे, होप्स कायम राखले पाहिजे, कारण होपच्या त्या दोऱ्यावरच जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे. 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू 20 जानेवारीला आहे. मग सगळ्यात म्हणजे जराशी फाटली, कारण 1 महिन्यामध्ये UPSCच्या इंटरव्ह्यूची तयारी करणं म्हणजे खूप, त्यावेळी आपल्याला जर काय माहीत नसतं ॲक्च्युली. मग निशांत ॲक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता. निशांतनं ऑलरेडी 2 इंटरव्ह्यू दिल्यात, कोमलनं पण 2 इंटरव्ह्यू दिल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन्सची प्रिपरेशन करताना मी, निशांत आणि कोमल फडतरे म्हणून माझी बारामतीची मैत्रीण आहे, तिघांनी आम्ही खूप चांगला अभ्यास केला होता. मेन्सचा रिझल्ट लागताना मला असं वाटलं होतं की कोमलचं होईल, माझं माहीत नाही, पण कोमलचं तरी शुअर शॉट होईल असं वाटलं होतं. आणि देखील तिचं झालं नाही. खूप वाईट वाटलं मला, कारण तिचं ॲक्च्युली तिचं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणा करायचो आन्सर रायटिंग करताना. कोमलचं असायचं की तिला बोर झालं की पेपर लिहायची, मग आमच्यावर थोडं प्रेशर यायचं, आयला कोमलला 2-3 पेपर लिहिले, आपण एकतरी पेपर लिहूया. मग तिच्या निमित्तानं थोडं पेपर तरी लिहिला आम्ही. मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी कोमल आणि निशांतने खूप चांगली मला मदत केली. आपल्या गावाकडच्या मुलांना ॲक्च्युली म्हणजे ड्रेस कोणता घालायचा, ब्लेझर कोणते घ्यायचे याबद्दल काही थोडी कल्पना नसते, कधी काय घातलेलं नसते, काय नसतं. युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी, त्या दिवशी नाईट पॅन्टवरच भेटायला गेलो. सरांनी मला सांगितलं की ड्रेस कोणता घालायचा, पॅन्ट कोणत्या कलरचे घालायचं, ब्लेझर कोणतं घालायचं, दाढी केवढी करायची, ट्रिम करायची की ब्लेड मारायचं, हेअरकट केवढा करायचा, शूज कोणते घ्यायचं, शू बाईट म्हणून असतात ते होऊ नये म्हणून सारखे शू घालत जा, कोटची सवय नसते म्हणून कोट पण घालत जा, कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होतं, आपण घातलेलं नसते कधी. नसेल जे बारीक गोष्टी, जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात, पण त्या गावाच्या पोरांना सिली नसतात, त्या सगळ्या गोष्टी सांगायचे काम प्रवीण चव्हाण सरांनी केलं. मग 5-6 जानेवारीला वडिलांचं ऑपरेशन झालं ॲक्च्युली. मग पप्पांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढल्यानंतर मगदूम हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं. पप्पांना ICU मध्ये ठेवून मी त्या दिवशी दाजी आणि दिल्ली वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो, पुण्यामध्ये मॉक दिला, दिल्लीला गेलो, दिल्लीमध्ये 4-5 मॉक दिले. 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता. ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलास मोरे याच्या रूमवर होता. सांगायला खूप अभिमान होते, खूप जास्त थंडी होती. स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा, तेजा म्हणा किंवा विलासनं इंटरव्ह्यू होईपर्यंत मला स्वतःचं ताट पण घासू नाही दिले, का गार पाण्यात हात घालचे मग आजारी पडशील. सो म्हणजे आयुष्याच्या चांगल्या वळणावर चांगले मित्र भेटत गेले. म्हणजे ही मला वाटतं की देवानं माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती. 20 जानेवारीला इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशनमध्ये होता. दिनेश दास सरांचा बोर्ड होता. मला ॲक्च्युली UPSCचं कसं आहे, 1 मिनिट नाही, मला वाटतं 1 मिनिट आधीच कळते तुम्हाला की बोर्ड कोणता आहे. गेलो, सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिसबद्दल थोडं क्वेश्चन विचारलं. एका बोर्ड मेंबरने मला POK बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं. मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर POK इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, इट्स क्रिटिकल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोव्हर्निटी, म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचाच भाग आहे. मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने, थोडं लो हाय पिचमध्ये. त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी म्हणजे माझी हॉबी, UPSC डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेताना हॉबी विचारत्या. सो मी हॉबी टाकली होती की शीप अँड गोट रिअरिंग यांची मी हॉबीज टाकली होती. सो ॲक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती देत्या, शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे. मी त्याला सांगितलं की सानेन गोट ऑफ स्वित्झर्लंड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे, त्यासाठी तिच्याशी आपण क्रॉस ब्रिडिंग वगैरे घडवून आणलं तर आपण मिल्क यील्ड वाढवू शकतो. मग मला त्यांनी क्वेश्चन विचारला की मग डॉक्टर्स आजकाल शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले. मग मी सरांना सांगितलं की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाला खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो आणि तो डायबिटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो. मला वाटतं की हे आन्सर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रियालिटीची जाणीव करून देत होते. इंटरव्ह्यू झाल्यानंतर ॲक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू 25-30 मिनिटं चालला आणि ॲक्च्युली मला 18-19 मिनिटामध्ये हाकलून दिले. त्यानंतर मी निशांतला पहिला फोन केला की भाई काय फालतूपणा झाला की मला 18-19 मिनिटाला हाकलून दिलं. मग निशांतनं माझी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती. माझा इंटरव्ह्यू 20 जानेवारी होता, इंटरव्ह्यू 16-17 एप्रिलपर्यंत होती, म्हणजे 2-3 महिन्याचा कालावधी होता. त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळ्यांनी निघून गेली. म्हणजे ट्रान्सक्रिप्ट येत होत्या, मुलांना चांगले चालल्यात की काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजे आपल्यापेक्षा समजा कोणतं चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे, होतेच. पण मग निशांत मला कायम सांगत असायचं की तुझी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर केलं आणि तुझं होईल, पण मला तर काय शुअरिटी नव्हती. ॲक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालं होतं, थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं. मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं
थोडं खूप सारं नेफ्रोलॉजिस्टनं ओपिनियन दिलं होतं पप्पांचं, म्हणजे पप्पांची इच्छा नव्हती करायचं, आत्या वगैरेंची पण इच्छा नव्हती. मग आम्ही ठरवलं की बकऱ्यात जाऊया, थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होतं. मग मी एक 4-5 दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो. 22 तारखेला ॲक्च्युली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या दिरांची म्हणजे मारुती कुट्टेंची बकरी कातरायला चालू होती. मी आणि माझा मावस भाऊ मालू कुटे गाडीवरनं गेलो आणि आमच्या ॲक्च्युली जरा खानापूरला जायचं. मग 4 वाजता बकरी कातरायची म्हणजे बकरी कातरायला चालू होती आणि 4 वाजता सोडायची आणि खानापूरला जाऊन जरा साहित्य घेऊन यायचं ठरलं होतं. ॲक्च्युली UPSC आपला रिझल्ट 5 वाजता युजली डिक्लेअर करते आणि त्या दिवशी 2:30 वाजता माझा जो चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचाच पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि 551वर रँक आला. त्यानंतर थोड्या मिनिटासाठी ते जे की सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होते थोड्या 2-3 मिनिटासाठी आनंद अश्रू येत गेले. रिअलाइज नाही झालं की ॲक्च्युली जे स्वप्न पाहिलं होते ते सत्यावर उतरवते. पण ती खूप चांगली फिलिंग असते की म्हणजे सक्सेस म्हणजे काय, ॲक्च्युअली सक्सेस काय असते. पण ते एक म्हणजे ती मानसिक स्थिती असते ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटत असते. सक्सेस फक्त म्हणजे UPSC मध्ये सिलेक्शन होणे हेच सक्सेस नाही आहे. पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं, म्युझिक, संगीत, डान्स या सगळ्या, स्विमिंग, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणं, सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे. फक्त अभ्यासात हुशार असणंच म्हणजे सक्सेस नाही असं मला वाटलं. मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले. एका दिवशी 2-2 हजार फोनचा मिस कॉल घडू लागला. सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले. ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर खूप साऱ्या TV मीडियाला मी बाईट वगैरे दिले, खूप सारे YouTube चॅनलला बाईट वगैरे दिले. म्हणजे ॲक्च्युली मी त्या दिवशी बकऱ्यात होतो. त्यानंतर TV मीडियावाले बकऱ्यात आले. सांगायचा उद्देश हाच म्हणजे टू क्लिअर द सम थिंग्स किंवा टू क्लिअर द एअर सम म्हणजे काही थोडं मिसकन्सेप्शन स्प्रेड झालं. ज्या दिवशीपासून मी माझी प्रिपरेशन चालू केली एप्रिल 2021 पासून त्या दिवशी मी कधीही 1 किंवा 2 महिने बकरी राखायला गेलेलो नाहीये. फुल टाइम UPSCची प्रिपरेशन पुणे किंवा दिल्लीमध्ये राहूनच केलेली आहे. गावे आलो तरी मी खूप 1 किंवा 2-3 दिवस राहायचो. कल्ल्या मला सारखं विचारायचं 2-3 दिवस आले की बिरजा अजून किती दिवस आले राहणारच गावा जा की गप लवकर. तर पप्प्या वगैरे बरं असायची. त्यामुळे तेच असायचं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मंडळाची पोरं खूप भारी आहेत. खूप म्हणजे मंडळ खूप लहान आहे आमचं सेवन तरुण मंडळ पण एकदम जीवाभावाला साथ देणारी पोरं आहेत. आजीबाच्या घरात काय रोज आम्ही रात्री जेवण झालं की टाइमपास करत बसायचो. आजीबाचं घर म्हणजे आमच्या मंडळाचं घर असं झालं ऍक्च्युली. आणि मग तसं झालं आणि हे म्हणजे सांगायचे उद्देश फुल टाइम कधी मी म्हणजे फुल टाइम बकरी टाकलेली नाही आहे. फुल टाइम UPSCची प्रिपरेशन केलेलं आहे. प्रिपरेशन करण्यामागं म्हणजे 10वीला 96% मार्क आहेत, 12वीला 91% मार्क पडलेले आहेत. UPSCच्या प्रिपरेशनचा अभ्यास म्हणजे रेग्युलर 6 ते 8 तास अभ्यास व्हायचा माझा रेग्युलरली. माझं नेहमी फोकस असायचं की म्हणजे एका दिवशी 10 तास वगैरे किंवा 15 तास वगैरे म्हणजे टू बी ऑनेस्ट 15 तास किंवा 16 तास कधीच अभ्यास केला नाहीये मी. हे ठामपणाने सांगते आणि याची सत्यता जर तुम्हाला पडताळून पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही लायब्ररीतल्या मित्रांना विचारू शकताय तुम्ही माझ्या माघारी. सो तर अभ्यास करण्यासाठी एक चांगलं ॲप शोधून काढलं होतं माझ्या मित्रांना आदित्य नवाळेनं. YPT म्हणून एक प्ले स्टोरवर ॲप आहे. तळेकर वगैरे आम्ही सगळ्यांनी एक 10-15 लोकांचा ग्रुप बनवला होता आणि अभ्यासाला बसलं की ते YPT चालू करायचो. म्हणजे ते आपले बाकीचे ॲप वापरू देत नव्हते आम्हाला, टाइमपास व्हायचा नाही मोबाईलवर. मग समजा नवाळी सकाळी 6ला आला आणि मी 9ला गेलो तर मग तिथे दिसायची की आयला नवाळी 2-3 तास जास्त अभ्यास केला वाटतं आपल्याला तर जास्त बसायला लागते वाटतं. ही थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होत गेली ॲक्च्युली. म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण हेल्दी असायला पाहिजे. एकमेकांना खूप सपोर्ट पण करायचो. सांगायचं तात्पर्य हेच की माझ्या या यशाचं श्रेय माझ्या आयुष्यातले चांगले शिक्षक भेटत गेले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केले. माझ्या आईवडिलांनी मला कधीच सांगितलं नव्हतं की UPSCची प्रिपरेशन कर. आई तर मला नेहमी म्हणायची की तू स्वतःहून ओढवून घेतलेलं संकट आहेस, बघ करायचं नाही करायचं तुझं तर ठरव. कारण आई माझी काही शाळा शिकलेली नाही आहे. पण मला असं नेहमी वाटतंय साक्षरता आणि शहाणपण याचं रिलेशन आहे का नाही माहीत नाही पण माझ्या आईच्या बाबतीत तर अजिबातच नाही असं मला 100% आणि ठामपणे वाटतं. कारण खूप शहाणपणाचे सल्ले तिने दिलेत मला. वडिलांचा स्वभाव जरा खूपच रागीट आहे. खूप जास्त मार पण खाल्लाय. दादा मी आणि दिदी म्हणून खूप जास्त मार खाल्लाय. त्यानंतर या आयुष्याच्या वळणावर खूप जास्त ज्यानं सॅक्रिफाईस केलं तो माझा दादा, ज्याला PSI बनायचं होतं पण घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती म्हणून
देवचंद कॉलेजला असताना ऍक्च्युली म्हणजे 11-12 असताना शहांच्या इथे कपड्याच्या दुकानात पण काम केलं. त्यानंतर निपाणीमध्ये हॉटेलमध्ये वेटर म्हणून पण काम केलं तरी ऍक्च्युली की का घरी पैसे कसं मागायचे म्हणून. सो मी दादाचं आयुष्यभर ऋणी राहील आणि आमचा भावाभावांचा हा बॉन्ड असंच कायम चांगला राहू दे अशी माझी देवाकडे अपेक्षा आहे. त्यानंतर माझा मित्र अक्षय सोळंकर. अक्षयवरून सांगायचं तेवढं थोडंच ॲक्च्युली, कारण काही संबंध नसलेला एखादा व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करतो या काळामध्ये खूप डिफिकल्ट टास्क आहे. आजकाल 1 रुपये कोण कोणाला देत नाही, दिला तर तो कधी देणारच विचारतोय. अक्षर मला महिन्याला 3, 4, 5, 6 हजार अक्षर पाठवलेलं असलं तरी वहिनी अक्षर न सांगता मला पैसे पाठवायच्या. वहिनींच्या कधी फ्लॅटवर गेलो सांगविल्या तर येताना डबा करून द्यायच्या, कपडे धुतलेले नसते तर कपडे घेऊन या सांगायच्या, कपडे धुवायच्या. सख्या दिव्यापेक्षा चांगली वागणूक मला दिली. वहिनींचा मी कायम आयुष्यभर ऋणी राहील. अशाच वहिनी सर्वांना भेटो असं मला वाटतंय. त्यानंतर अभ्यासाबद्दल थोडंसं सांगतो जे की खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. 5वीला NMMS 5वीला नवोदयचं सिलेक्शन झालं नाही, खूप वाईट वाटलं. सौर्याचं आणि कृष्णाचं सिलेक्शन झालं आणि आपलं झालं नाही, या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटलं मला. त्यांचं पण झालं ठीक आहे, पण माझं पण व्हायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं. झालं नाही, एक प्रकारे चांगलं झालं. तेच एक म्हणजे मनामध्ये पोचणं राहिलं की आयुष्यात नवोदयचं सिलेक्शन झालं नाही, त्याची त्याची उणीव म्हणून NMMSला 8वीला सिलेक्शन झालं. NMMSला जे पैसे मला मिळाले तेच मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची हॉस्टेलची फी भरायसाठी वापरलं. 10वीला 96% मार्क पडले. मला वाटते जय महाराष्ट्र विद्यालयाचे म्हणजे मी माझ्यापर्यंत, त्यानंतर तर खूप जास्त मार्क पडले, पण तोपर्यंत मी जय महाराष्ट्र विद्यालयाचा टॉपर होतो. 96% चांगले मार्क पडले होते. त्या वर्षी राजेंद्र दर्डांचं लेटर पण आलं होतं मला की खूप चांगलं काम केलं म्हणून. पवार सरांनी मला ॲक्च्युअल ओरिजिनल पत्र पण दिलं नाही आणि मला त्याची झेरॉक्स कॉपी दिली. त्यावेळी मला खूप सरांचा जरासं थोडासा राग आला होता, पण ठीक आहे. सरांनी मला सांगितलं की शाळेसाठी पत्र आलं, पण ठीक आहे, ॲक्सेप्टेड टोटल. त्यानंतर अभ्यासाबद्दल थोडंसं बोलूया. UPSCच्या दिनक्रम माझा सकाळी 7:30, 8 किंवा 8:30 वाजता उठायचो. कधी 7:30ला उठायचो, कधी 9 वाजेपर्यंत पण झोपलोय. म्हणायचा उद्देश की 1 दिवसामध्ये तूप खाल्ल्यानंतर रूप अजिबात येत नाही, थोडंसं झगडावं लागतंच. आणि ही जर्नी काही 1-2 दिवसामध्ये संपणारी नव्हती की मी एका दिवशी 16 तास अभ्यास करून की हे सक्सेस मिळू शकत नव्हतो. सो म्हणजे काय, कन्सिस्टन्सी इज द की टू द सक्सेस असं मला वाटतं. थेंबे थेंबे तळे साचे. रोज थोडं अभ्यास केल्यास तर त्याचा समुद्र बनतो. रोज 6 ते 8 तास अभ्यास व्हायचा. कधी कधी असं व्हायचं की यूट्यूबवर रात्री व्हिडिओ बघताना टाइमपास पण व्हायचा. मेनच्या दरम्यान यूट्यूबवर टाइमपास होऊ नये म्हणून माझा चांगला मित्र सतपाल गोडसे लायब्ररीतून जाताना माझा मोबाईल काढून घ्यायचा, कारण गेले की रूमवर टाइमपास करत बसणार यूट्यूबवर, त्यापेक्षा लायब्ररी सकाळी 6 वाजता लवकर झक मारत येते म्हणून मोबाईल काढून घ्यायचा. या काळामध्ये सोशल मीडियापासून खूप डिटॅच झालो. आजच्या तरुणांना सांगितलेलं हे आवडणार नाही माझी गोष्ट, पण खूप माझ्या बॉटम ऑफ द हार्ट पासून सांगतोय, सोशल मीडिया एक मायाजाल आहे. जितका टाइम त्यावर तुम्ही स्पेंड कराल तुम्हाला नेहमी असं वाटत राहील की अजून थोडा टाइम स्पेंड करायला पाहिजे. आयुष्याच्या झगडत्याल्या काळामध्ये सोशल मीडियापासून थोडंसं डिटॅच राहा. मी अजिबात म्हणणार नाही की माणूस म्हणून जगायचं सोडून द्या. माझं इंस्टाला पण अकाउंट आहे, व्हॉट्सअप पण वापरत होतो, पण ज्यावेळी माझी प्रिय अभ्यास असायचा किंवा मेन्सची माझी परीक्षा असायचा त्यावेळी मी ॲप अनइन्स्टॉल केलेले आहेत. माझे मित्र पण याला साक्षी आहेत. मग रेग्युलर 6 ते 8 तास अभ्यास व्हायचा. UPSCची मेन्स दिली सप्टेंबर 2023 मध्ये आणि परत पुण्याला 6 दिवसाचा गॅप असतोय ऑप्शनलचे पेपर द्यायसाठी. त्या काळामध्ये माझा मात्र 10 ते 11 तास अभ्यास झाला प्रामाणिकपणे, कारण ऑप्शनलचे 500 मार्काचा पेपर 6 दिवसामध्ये कव्हर करायचा होता, सो करायलाच पाहिजे होता. मग 4 मोलाचे सल्ले की माझ्या विद्यार्थ्यांना, मी जो घडलो की जे माझं कल्चर कॅपिटल होते ते माझे मित्रच होते. सो नेहमी चांगल्या मित्रांची संगत ठेवा, व्यसनापासून लांब राहा. गावामध्ये खूप व्यसनाचं प्रमाण वाढलंय. लहान 7वी 8वीची मुलं तंबाखू खाऊ लागलेत, मावा खाऊ लागलेत. मुरगुडमध्ये पण माव्याचं खूप प्रमाण वाढलंय. मला वाटतं की शासनाने यावर थोडं चांगलं लक्ष दिलं पाहिजे. यावर थोडंफार काहीतरी शासनाची जे काही ऑफिशियल पॉलिसी असेल त्यानुसार निर्णय घ्यायला पाहिजे शासनानं. त्यानंतर व्यसनापासून लांब राहा. माझे मित्र व्यसनाधीन नव्हते म्हणून मी पण व्यसनाच्या आहारी कधी गेलो नाही.
सो मित्र असाल तर तुम्ही पण घडताय. सो चांगले मित्र नेहमी ठेवा, कारण तेच तुम्हाला आयुष्याची दिशा देत असतात आणि किंवा दशाही करत असतात तुमची. त्यानंतर आता जे विद्यार्थी UPSCची प्रिपरेशन करत आहेत सध्या, त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी 2दा 3दा प्री दिल्या पण प्री निघत नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय चुकतंय तपासून पहा. PYQचं थोडा अनालिसिस करा. 1 वर्ष गॅप हवा असेल तर 1 वर्ष गॅप घ्या. 2 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःची लायकी समजत्या की आपण क्रॅक करू शकतोय का नाही. त्या लायकीनुसार तुम्ही स्वतः, मी थोडं खूप स्ट्रॉंग वर्ड्स वापरतोय पण ठीक आहे, ही माझी जबाबदारी आहे. कारण पुण्यामध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची, म्हणजे मी जेव्हा ॲस्पायरंट असतो त्यावेळी सगळ्यांना असं वाटायचं असतं की सद्यस्थितीची परिस्थिती कोणी जाणीव करून देत नाही. खूप लोंढेच्या लोंढे पुण्यामध्ये UPSC किंवा MPSCची प्रिपरेशन करण्यासाठी येत आहेत, खास करून मराठवाडा किंवा विदर्भ भागातले. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो की घरच्या परिस्थितीची जाणीव असू दे. 1-2 अटेम्प्ट नंतर होत नसेल तर सोडून द्या, काही कमीपणा नाहीये. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं अजिबात राहू नका. घरची आर्थिक परिस्थिती याची जाणीव राहू दे. जर कोणी फायनान्शियल असेल मग करण्यात काही अर्थ नाही. आणि जे लहान विद्यार्थी आहेत माझे बांधव, 7वी 8वीला आहेत किंवा 11वी 12वीला आहेत, त्यांना एवढं सांगेल की 11वी 12वीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करा. करिअर काय करायचं याबद्दल असं काहीही डिस्कशन करू नका. आणि पालकांना एक सांगायचं, म्हणजे आता खूप अवघड आहे पालकांना सांगायचं, पालकांच्या पण काही इच्छा अपेक्षा असतात. तर माझं असं नेहमी म्हणणं असतं की त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या लादायला नाही पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण विद्यार्थ्याला मुभा दिली पाहिजे की त्याला कोणतं करिअर करायचं, त्याबद्दल संधी दिली पाहिजे. विद्यार्थ्याला JEE किंवा मेन्स करायचं नसते, नीट करायचं नसते, पण पालक लातूरला कोट्याला घालवतात. काय पॉईंट नाहीये. विद्यार्थ्याला जे करायचं ते करू द्या. आपल्या इकडंच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची क्रेज आहे. नॉर्थमध्ये DU सारख्या JNU सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्युमॅनिटीजचा कोर्स करण्यामध्ये खूप क्रेज आहे. स्टीफन्सला, लेडी श्रीरामला ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप कठीण आहे. मी म्हणेन की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवणं सोपं आहे, DU मध्ये ऍडमिशन किंवा JNU मध्ये ऍडमिशन मिळवणं खूप अवघड आहे. सो गावाकडचे विद्यार्थी गावाकडे BA किंवा BCom करण्यापेक्षा DU JNU मध्ये जाऊन BCom BA करा. नक्कीच एक व्यक्ती म्हणून तयार होत्या. आणि UPSC मध्ये सक्सेस मिळवलं चांगलं आहे, UPSC मध्ये अपयश झाला त्याच्यापेक्षा चांगला आहे. कारण UPSC तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून नक्कीच घडवते, हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. सो माझं मनापासून सगळ्या कंडिशनचा विचार करता मी म्हणेन की तुम्ही आयुष्यात कधी ना कधी एखाद दुसरा अटेम्प्ट UPSCचा द्यावा, असं माझं वैयक्तिक होत आहे. पण बाकीच्या गोष्टींचा सारासार तुम्ही अभ्यास करा असं मला वाटतं. आता कमिंग टू द कन्क्लुजन, की सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं ॲक्च्युली अजिबात समजत नाही आहे. महाराष्ट्रावर खूप जास्त व्हायरल रील्स होऊ लागले, प्रसारमाध्यमांनी खूप जास्त उचलून पण धरलेलं आहे. समजा माझ्या माध्यमातून काही चुकीचे शब्द गेलेले असतील, समजा मी काही स्टेटमेंट केलेलं असेल तर त्याच्या मागचं इंटेन्शन समजून घ्या असं मला म्हणायचं आहे. म्हणजे काही काय वेळा की खूप वेळा बघितलं की मग माझा हेतू वेगळाच असतो आणि स्टेटमेंट फक्त व्हायरल होतात. सो माझं कळकळीची विनंती आहे की खूप साधा माणूस आहे मी, मला साधेच राहू द्या, कारण साधेपणातच खूप श्रीमंती आहे असं मला नक्की नेहमी वाटत राहतंय. आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, काही मी पण शेती केलेलं आहे, खूप तळमळीनं शेती केली आहे. पप्पांना खूप वेळा रागावून पण शेती केलेलं आहे, खूप वेळा पाणी पण पाजलेलं आहे शेतात. आई वडील शेतात जातात, तुम्ही टाइमपास करत घरात युट्यूबवर इंस्टावर रील बघत बसताय. ॲक्च्युली खूप चुकीची गोष्ट आहे. 40-50 वर्षाचे तुमच्या आई वडील शेतात राबतात आणि तुम्ही दिवसभर झोपताय. या गोष्टीकडे थोडं तुम्ही सेल्फ रिफ्लेक्ट करा. शेतामध्ये काम करायला अजिबात लाजू नका. मला वाटतं रणजित भाटने मला ही गोष्ट सांगितली, त्यांच्यामध्ये थोडं डिस्कशन काहीतरी चालू होतं. रंजिता मला वाटतं थोडं याबद्दल कल्पना असेल. सो कोणतेही काम लहान नसते ॲक्च्युली. म्हणजे समजा माझं UPSC मध्ये सक्सेस झालं नसतं तर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून BTech केलेलं आहे, लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये अपयश म्हणजे काय की UPSC मध्ये सक्सेस झालो नसतो तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आधारे एखादा स्वतःचा कन्स्ट्रक्शन बिझनेस किंवा स्वतःची कन्स्ट्रक्शन लाईन चालू करू शकलो असतो. त्यामधून महिन्याला 30-40 हजार तर मिळू शकलो असतो. सो 30-40 हजार मध्ये आई वडिलांची काळजी घेऊ शकलो असतो, स्वतःचं पोट भरू शकलो असतो.
सो प्लॅन बी असू दे तुमच्यासोबत, कारण प्लॅन हे नेहमी सक्सेसफुल होईल असंच माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये 4 थोर व्यक्ती ज्यांच्याकडून खूप मोठा इन्स्पायर झालो. एक मध्ये महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा, आयुष्यामध्ये अडचणीच्या वेळी कसं एस्केप झालं पाहिजे आणि अंगावर आला तर कसं शिग्गावर घेतलं पाहिजे, या गोष्टी महाराजांनी शिकवल्या. त्यानंतर कोल्हापूरचे राजे शाहू महाराज, कोल्हापूरच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी खूप मोलाचं काम केलंय. त्यानंतर महात्मा फुले विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, किंवा मी म्हणेन की फादर ऑफ एज्युकेशन असं म्हणेन मी. त्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला असं वाटतं की कोणत्याही समाजापुरते या थोर व्यक्तींना मर्यादित ठेवू नका. सगळ्यांचे विचार, सगळ्यांचे आचार लक्षात घेतले पाहिजेत. लोकांना काय झाले, म्हणजे माझं खूप ओपिनियन आहे, तुम्हाला राग आला तर चालेल. माझे खूप जास्त मित्र SC कॅटेगरीमधील आहेत. मी करतोय स्टेटमेंट, याची मी फुल जबाबदारी पण घेतोय. SC कॅटेगरीतील माझे मित्र बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं नसेल, पण बाबासाहेबांचं खूप जास्त स्टेटस किंवा सॉंग तयार करतात. ऍक्च्युली बाबासाहेब फोटोमध्ये किंवा सॉंग मध्ये नाहीये, बाबासाहेब पुस्तकामध्ये आहेत. पुस्तकं वाचा तुम्ही, त्याशिवाय समाजाचे उद्धार कसा करणार आहे तुम्ही. एक बाबासाहेब घडले, त्यानंतर बाबासाहेब घडलेच नाही. आणि 100 बाबासाहेब घडायला पाहिजे होते, पण नाही घडले. का तर जवळ आपणच आहे. बाबासाहेबांना एका समाजापुरतं मर्यादित ठेवलं. त्यांचे आचार विचार सगळ्या आकलनात घ्या. समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिला, अफर्मेटिव्ह ऍक्शन का दिल्या, कारण सगळी स्टार्टिंग लाईन सेम नाहीये. सगळ्यांना स्टार्टिंग लाईन सेम यासाठी आरक्षणाचा फायदा दिलाय, पण फायदा कोणीच दिसत नाही. ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेते. माझे महाराष्ट्राचे जे मित्र आहेत ते फायदाच घेत आहेत. गावाकडे व्यसनाधीन झालेले आहेत, 11-12 मध्ये टाइमपास करायला लागलेत. त्यांना म्हणजे खूप कळकळीची विनंती आहे, कारण बहुजन समाजाचा, गोरगरीब मराठा समाजातील गोरगरीब शेतकरीचा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुधारणार आहे. जोपर्यंत आपल्यासारखी व्यक्ती प्रशासनामध्ये येणार नाही तोपर्यंत प्रशासन सुधारणार. आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे. आपल्यासारखी व्यक्ती गेले तरच सुधारणार आहे ना. तुम्ही बाहेर राहून जर अपेक्षा करत असाल तर कसं अपेक्षित आहे ते. तुम्ही सिस्टीम मध्ये आलं पाहिजे, तुम्ही निर्णय क्षमता तुमच्यामध्ये हातामध्ये आली पाहिजे ती. सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे, तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे, निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय सांगायचं विषयाला थोडक्यात मनात होतं, सर्वांनी चांगला अभ्यास करा. म्हणजे विद्यार्थी जे झगडत आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आणि पालकांनी चांगला सपोर्ट द्या. जसे मला माझा दादा, आई वडील किंवा अक्षा भेटला, तसं तुमच्या आयुष्यामध्ये शोध घ्यावा लागतो. समजा मी अक्षासोबत मैत्री केली नसती तर आम्हाला अक्षा भेटलाच नसता. म्हणजे मित्र ओळखणं आणि मित्राची पारख करणं ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे ऍक्च्युली. मला वाटतं खूप जास्त वेळ झालेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सुहासदा म्हणा किंवा गावच्या माझ्या सत्कार समारंभाच्या मॅनेजमेंट कमिटीने खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत. त्यांचा मी खूप 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 जास्त मनापासून आभार आहे. म्हणजे खूप मला मनापासून आभार वाटतं की माझ्यासाठी त्यांनी दिवस रात्र केले ऍक्च्युली स्वागतासाठी. आणि मला असं नेहमी वाटतं की गावासाठी, गावातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अशी मोठी, यापेक्षाही मोठी मिरवणूक काढायची संधी आणि मला मी त्या दिवशी उपलब्ध असावं, मी त्या दिवशी आयोजित राहील अशा मिरवणुकीला. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी झगडत राहावं असं मला वाटतंय. कारण गाव सुधारलं तर देश सुधारेल, देश सुधारला तर आपण सगळे सुधारू. याबद्दल मी खूप खूप आयुष्यभर ऋणी आहे गावातल्या लोकांचा. असं मला कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, एवढ्या मोठ्या परीने माझे सत्कार वगैरे समारंभ होतील. सो माझे 2 शब्द तुम्ही शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा खूप 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 दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, बोलताना काही गोष्टी चुकून निघाल्या असतील. तुमचा लहान भाऊ, लहान मुलगा, लहान नातू म्हणून सांभाळून घ्या मला. मी काही खूप जास्त मोठा माणूस नाहीये आणि मला खूप जास्त मोठा माणूस सुद्धा करू नका. कारण साधं म्हणून जगण्यात जी मजा आहे ते ऍक्च्युली मोठं होऊन जगण्यात अजिबात मजा नाहीये. सर्वांनी साधे म्हणून जगण्यासाठी प्राधान्य द्यावं असं मला वाटते. खूप 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 आभार आहे.
सगळी घरात उभं राहायचं. दादा, सगळी घरात उभं राहू. त्याला स्टेज मागे जाऊ दे. प्रथम RS पवार सर, सहाय्यक संचालक भारतीय पोलीस सेवा कक्ष. खूप जास्त गर्दी आहे, सर्वांना सत्कार करायचे आहे. सर्वांचे सत्कार स्वीकारूयात. अजिबात गडबड करू नका. मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, मला लोकांशी बोलायला खूप आवडते. त्यामुळे म्हणजे मी ट्राय करतो की खूप लोकांचे फोन अटेंड करायचं, पण मला जमत नाही. नक्की सगळ्यांना भेटणार आहे, नक्की सगळ्यांच्या शुभेच्छा मला हव्या आहेत. कारण आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे, तुमच्या आशीर्वादानेच पुढे जाणार आहे. सत्कार मूर्ती जे आहेत, सत्कार मूर्ती सर्व स्वीकार करणार आहे. सर्वांच्या नाश्त्याची सोय केलेली आहे, त्यांनी नाश्ता घ्यायचा. त्याचबरोबर ज्यांची नाव पुकारली जातील त्यांनी स्टेजवर जायचा. प्रथम RS पवार सर, सहाय्यक संचालक भारतीय पोलीस सेवा कक्ष. सरांना मी विनंती करतो की आपण प्रथम आपला सत्कार करून घ्यायचा आहे.